नमस्कार, मी डॉक्टर शैलेश अर्जुन बोंद्रडे, कॅन्सर तज्ञ, अपेक्स वेलनेस हॉस्पिटल, गोविंदनगर, नाशिक। आज मी आपणांना स्त्रियांमधील ओव्हेरियन कॅन्सर म्हणजे अंडाशयाच्या कॅन्सरबद्दल माहिती देणार आहे। आपल्या देशामध्ये साधारणतः 50,000 नवीन ओव्हेरियन कॅन्सर रुग्ण दरवर्षी आढळतात। ओव्हेरियन कॅन्सरचे प्रामुख्याने लक्षण पोट फुगणे, पोटामध्ये पाणी असणे, कंबर दुखणे, पाठ दुखणे, बाउल हॅबिट्समध्ये चेंज होणे अशी लक्षणं असू शकतात। ज्या स्त्रियांमध्ये स्थूलता आहे, ज्यांचं वय 60 पेक्षा अधिक आहे आणि ज्यांच्या फॅमिलीमध्ये स्तनाचा किंवा ओव्हरीचा कॅन्सर असेल, अशा स्त्रियांमध्ये ह्या कॅन्सरचं प्रमाण जास्त आढळतं। जशा बाकीच्या कॅन्सरचं आपण स्क्रीनिंग करू शकतो, उदाहरणार्थ स्तनासाठी मॅमोग्राफी करू शकतो, गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरसाठी, सर्वायकल कॅन्सरसाठी पॅप स्मेअर करू शकतो, त्याप्रमाणे ओव्हेरियन कॅन्सरचं स्क्रीनिंगसाठी कुठलंही साधन नाही आहे। त्यामुळे बरेच वेळेस ओव्हेरियन कॅन्सरचा आजार हा ॲडव्हान्स स्टेजमध्ये आढळतो आणि त्याचं निदान केल्यानंतर किमोथेरपी, सर्जरी हे दोन्ही करणं गरजेचं असते। यासाठी तपासणी करण्यास अल्ट्रासाउंड करायला पाहिजे। CA-125 नावाची ब्लड टेस्ट केली पाहिजे। अल्ट्रासाउंड पोटातनं पण करता येतो, पोटावरतून पण करता येतो आणि ट्रान्सव्हाजानल पण करता येतो। ओव्हेरियन कॅन्सर्स तरुण वयात सुद्धा आढळतात, ज्याला आपण जर्म सेल ट्यूमर्स म्हणतो, आणि वाढील वयामध्ये ओव्हेरियन ट्यूमर्स जे असतात ते एपिथेलियल ट्यूमर्स असतात, ज्याला आपण मेनली ॲडिनोकार्सिनोमास म्हणतो। दोघांचं विलाज वेगळं आहे आणि दोघांचं बरे होण्याचे चान्सेस सुद्धा वेगळे आहेत। ओव्हेरियन कॅन्सर्समध्ये जर्म सेल ट्यूमर्स बरे होण्याची शक्यता 95% पेक्षा जास्ती आहे आणि ते तरुण स्त्रियांमध्ये किंवा लहान मुलांमध्ये सुद्धा आढळतं। ओव्हेरियन कॅन्सरसाठी प्रामुख्याने किमोथेरपी आणि किमोथेरपी बरोबर सर्जरी, त्याचबरोबर टार्गेटेड थेरपी अशा 3 ट्रीटमेंटची गरज लागते। धन्यवाद।